स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वायत्तता, त्याच्यामध्ये विविध मार्ग आम्ही सुचवलेत, खूपच मार्ग सुचवलेत. म्हणजे एखादी नगर परिषद आणि एखादी नगरपालिका ही पैसे नसल्यामुळे विकास कामं करू शकत नाही, कारण केंद्र आणि राज्याकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत. ते कसे मिळवता येतील, तर याचं संशोधन करताना आम्हाला असं लक्षात आलं, इतके वेगवेगळे प्रयोग आहेत. आता मी सांगायला लागलो तर मला खूप वेळ लागेल, पण तेही आम्ही इथे त्याला इंग्रजीमध्ये व्हॉलंटरी फायनान्सिंग असं म्हणतात. म्हणजे नागरिकांचा थेट पैसा विकास कामांसाठी. म्हणजे भारतामध्ये एक सोडा गाव आहे राजस्थानमध्ये, तिथल्या ज्या सरपंच आहेत छाबी राणावत मला वाटतं त्यांचं नाव, तर त्यांनी त्यांच्या गावामध्ये विकास करण्यासाठी म्हणून कराच्या पलीकडे कसे पैसे उभे करता येतील त्याचाही विचार केला आहे. किंवा न्यू जर्सीमधला साऊथ ऑरेंज ही एक नगरपालिका आहे, त्यांनी पण एक स्वतःचं कार्ड काढलं आहे, क्रेडिट कार्डसारखं. म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या हे आहेत. त्याच्यामध्ये आम्ही विकास आराखड्यामध्ये ते सांगितलं आहे. एक प्रयोग करून बघायला पाहिजे असाही आम्ही सुचवलं आमचा अभ्यासाअंती. आणि हा खरं प्रश्न तुमच्यासमोर ठेवायचा आहे, तो म्हणजे महापौर, म्हणजे नगर परिषदा आणि नगरपालिका ज्या छोट्या आहेत त्याच्यामध्ये अध्यक्षीय निवडणुकीसारखी महापौराची थेट निवडणूक का होऊ नये, अशी एक सूचना केली आहे. कारण महापौराला काही अधिकारच नाही असं दिसतंय. म्हणजे आम्ही जे पाहिलं आयुक्त, हा शब्द आला कुठून? कमिशनर, कमिशन घेणारा कमिशनर का? म्हणजे काय कमिशनरचं नाव काय? म्हणजे कमिशनर हा शब्द आला कुठून? हा संपूर्ण ब्रिटिशांची अजूनही आपल्यावर एक प्रकारे अंमल आहे आणि त्याचाही विचार कसा करता येईल. आणि लोकांमधून निवडून गेलेल्या माणसांनी अंतिम अधिकार, म्हणजे त्याच्याकडे अंतिम अधिकार असले पाहिजे आणि स्वातंत्र्य असलं पाहिजे, याचा आम्ही विचार इथं केला आहे. त्यानंतर ग्रामसभा आणि क्षेत्रसभा, जगाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये व्यापार केंद्र, म्हणजे न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये महाराष्ट्राची केंद्र का असू नयेत? मला वाटतं राजसाहेबांना त्याविषयी काही बोलायचं. हां, म्हणजे आपले हे राजदूत जातात बितात काय करतात मला माहिती नाही, दगड्यावर करून पडलेले असतात कुठच्या वेगवेगळ्या देशांमध्ये. महाराष्ट्राला काय हवं आहे, महाराष्ट्र सरकारला काय हवं आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या गोष्टी यायला पाहिजेत, याच्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे दूत या महत्त्वाच्या शहरांमध्ये का असू नयेत? आणि तिथल्या आर्थिक गोष्टी, तिथल्या व्यापाऱ्यांशी चर्चा, त्या सगळ्या गोष्टी करून जर समजा अनेक उद्योगधंदे, अनेक गोष्टी जर समजा महाराष्ट्रामध्ये येणार असतील, तर त्याची ही रचना याच्यापुढे महाराष्ट्रासाठी करावी लागेल, असा एक त्याच्यामध्ये विचार मांडलेला आहे. पुढचे आणखीन एक म्हणजे सुधारित कररचना ही केली पाहिजे. GSTची अंमलबजावणी झाली पाहिजे. बाकी सगळे कर हे रद्द करून फक्त GST असली पाहिजे. आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिक वाटा मिळाला पाहिजे. कारण काय, वाटा जातो केंद्राकडे आणि मग आपण जमा करतो मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, मनमाडमध्ये, अकोल्यामध्ये, नागपूरमध्ये, तो वरती पाठवतो आणि मग वाट बघत बसतो. ही रचना जी वरनं खाली आहे त्याच्यापेक्षा खालनं वर झाली पाहिजे, अशा प्रकारची ही सूचना आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये केली आहे. आणि आम्ही जेव्हा देशातल्या अतिशय प्रख्यात अर्थतज्ञांना विचारलं की असं आम्ही करू शकतो का, ते म्हणलं का नाही करू शकत, असंच असलं पाहिजे खरं म्हणजे. तेव्हा त्याला म्हणजे आम्हाला इथल्या अर्थतज्ञांनी पण पाठिंबा दिला आहे. तेव्हा अशाही प्रकारची सूचना ही महाराष्ट्रामध्ये करावी असं आम्ही म्हणतो. डिजिटल प्रशासन, कोणालाही कुठल्याही कामासाठी कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये खेटे घालण्याचं कारण नाही, अशा प्रकारची एक चांगली रचना आम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये तुम्हाला काम करायचं असेल, तुमचं जर काम असेल तर त्या कोणत्याही कार्यालयात तुम्हाला जायची गरज भासणार नाही. तुमचा मेसेज, तुमचं काम, तुमच्या गोष्टी, म्हणजे खरं तर सांगायचं म्हणजे आम्ही तर असा विचार करतो आहोत की एखाद्या माणसाला जर उद्योग टाकायचा असेल तर तो उद्योग मंत्र्याला भेटला देखील नाही पाहिजे. कारण आमच्याकडे हल्ली 50% पार्टनरशिप मागायची सवय लागली आहे. आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या घसरायला लागतात त्या पुढे घसरायला लागतात, कारण ओळखी होतात. मंत्रालयाच्या बाहेर कशासाठी रांगा लागतात? छोटी छोटी गोष्टींची कामं असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, या होऊ शकत नाहीत. आणि या संपूर्ण सिस्टीमचं आधुनिकीकरण केल्याशिवाय हे विषय संपणार नाहीत.
लांब लांब कुठच्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं गावामधनं लोक इकडे येतात, मंत्रालयाच्या बाहेर बसलेले असतात, साधं पाणी कोणी विचारत नाही त्यांना. छोटंसं काम असतं, पण या सगळ्या गोष्टी मंत्र्यांपर्यंत पोचवायला, अधिकाऱ्यांपर्यंत पोचवायला स्वतःला कशाला यायला पाहिजे? या आधुनिक जगामध्ये या गोष्टींची गरज आहे का? तर मला असं वाटतं ही गोष्ट बंद केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं तो विषय त्यांनी मांडलेला आहे. डिजिटल प्रशासनाच्या नंतर कायदा आयोगाचं संपूर्ण म्हणजे सगळ्या कायद्यांचं पुन्हा एकदा अवलोकन केलं पाहिजे. काही कायदे 150-150 वर्ष जुने आहेत हो, त्याचा काय अर्थच लागत नाही. आम्ही अनेक कायदे असे पाहिले की ज्या कायद्याचा आणि आत्ताच्या जी रिॲलिटी आहे, जी वस्तुस्थिती आहे, त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे कायदे सोपे केले पाहिजेत, कायद्याची भाषा ही मराठीमध्ये गेली पाहिजे, न्यायदान जे आहे ते संपूर्ण मराठीमध्येच झालं पाहिजे. कारण इथला जो कायदा आहे, हा कायदा जेव्हा माणसाला, इथल्या मराठी माणसाला समजेल तेव्हा खरं रयतेचं राज्य येईल. त्यामुळे कायदा सोपा केला पाहिजे, हा सर्वांना कळला पाहिजे. अशा प्रकारची ही सूचना आम्ही त्याच्यामध्ये केली. राज्याचं स्वतंत्र जागतिक व्यापार धोरण, ज्याला इंग्रजीमध्ये सब नॅशनल डिप्लोमसी असं म्हणतात, तर त्याचाही आम्ही इथे आग्रह धरणार आहोत. राज्याला स्वतंत्र दर्जा, पण दर्जा म्हणलं की लगेच काहीतरी एक वेगळा पाहिलं जातं. आम्ही असं म्हणतो आम्हाला महाराष्ट्र हे एक उद्योगशील राज्य, उद्योग राज्य म्हणून. कारण अगोदरच या देशातलं जे काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, जी परकीय गुंतवणूक आहे, त्यातलं 25% गुंतवणूक फक्त एका राज्यात होती आहे सध्या. मग असं असेल तर महाराष्ट्राला काही वेगळा विचार यामध्ये केला पाहिजे महाराष्ट्राने, असं आम्ही याच्यामध्ये सुचवतो आहे. प्रादेशिक असमतोल जावा म्हणून जिल्हा पातळीवर जिल्हा नियोजन मंडळं आणि त्यात खाजगी क्षेत्रातले लोक आले पाहिजेत. स्वतंत्र पोलीस दले, नवी पोलीस दलं, ज्याला आम्ही ज्याला म्हणतो पॅरा पोलीस किंवा पोलीस सहाय्यक, मग अशी राजसाहेबांनी त्याचा उल्लेख केला. किंवा आम्ही असं म्हणतो आहे की मुंबई विद्यापीठ असेल किंवा मराठवाडा विद्यापीठ याच्यामध्ये नागपूर विद्यापीठ असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल किंवा वेगवेगळ्या कॅम्पसमधले वेगळे पोलीस का नको? ते वेगळे पोलीससुद्धा तिथे असले पाहिजेत. आणि अशाही प्रकारचा आम्ही आग्रह धरणार आहोत. पोलिसांचे आधुनिकीकरण झालं पाहिजे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलीस दल हे पुढे गेलं पाहिजे. 5 कार्डाविषयी मी मगाशी सांगितलं. आज महाराष्ट्राचं पोलीस खातं अत्यंत सक्षम हे असं पोलीस खातं आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण देशामधल्या कोणत्याही राज्यामधलं जर पोलीस दल तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचं पोलीस दल एका बाजूला आणि अख्ख्या देशाचं पोलीस दल एका बाजूला. पण ह्या आमच्या पोलीस खात्यातले सगळ्यांचे पाय बांधलेत, हात बांधलेत आणि धावा सांगतायत. त्याचं आधुनिकीकरण होत नाही आहे. त्यांना सगळ्या फायलींमध्ये सतत गुंडाळून ठेवलं जातं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सिस्टीम म्हणण्यापेक्षा असलेल्या गोष्टीत काही विषय नाही आहे. सिस्टीम चांगली आहे, पण त्याला चालना देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि पोलिसांना स्वतंत्रपणे ह्या सगळ्या गोष्टी करता याव्यात. त्यांचा फंड, त्यांच्या अनेक गोष्टी ह्या त्यांना स्वतंत्रपणे करता याव्यात, या दृष्टिकोनातून विचार केला आहे. आणि अजून एक पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या गाड्या, सर्व वाहनं ही GPS नंबर प्लेटने आधुनिकीकरण त्याचं झालं पाहिजे. यापुढे महाराष्ट्रातल्या ही जी गुन्हेगारी वाढली महाराष्ट्रामधले जे काही सगळ्या जी काही संकटं येत आहेत, बॉम्बस्फोट होतात, अनेक गोष्टी होतात, पोलिसांना लक्षात राहत नाही. पोलीस तरी कुठपर्यंत बघणार? गाड्या चोरी होतात, कुठे कुठे सापडतात, भलत्या राज्यांमध्ये सापडतात. आणि ती संपूर्ण त्या गोष्टीला म्हणजे ट्रॅफिक सिग्नल मोडला म्हणजे आपल्याकडे मला अजूनही कळत नाही की माणसाचं काम हलकं व्हावं म्हणून यंत्र आली न, म्हणजे पोलीस कमी असं आहेत म्हणून आपण सिग्नल्स लावले, तर आमच्याकडे सिग्नलच्या पुढे पोलीस उभा, मग सिग्नल कशाला? म्हणजे 2-2 सिस्टीम आम्ही चालवतोय. आम्ही सिग्नल पण बघतोय, कोण आहे गेला, मग पुढे पोलीस या. बरं, ते बिचारे कोणाची नावं लिहून घेणार मला सांगा. मला अजून आठवतं एकदा एक पोलीस कॉन्स्टेबल असेच कुठेतरी डबल सीट चाललेले असतात, शिटी मारतात सिग्नल मोडला म्हणून, शिटी मारतात, तो थांबत नाही, तो हळूहळू थांबतो. थांब इकडे.
शिटी मारली ऐकू नाही येत तुला? ब्रेक कान लावलास? नाही, ब्रेक नाही आहे. संध्याकाळची वेळ लाईट लावता, दिवा लावता येत ना तुला? तो पण नाही आहे, दिवा पण नाही आहे. ये इकडे या, खिशातनं हे काढतो. नाव काय तुझं? तो पहिला म्हणतो प्रद्युग्नम. आणि तुझं रे? तो म्हणतो दृष्टद्युग्नम. परत असं करू नका, निघा म्हणतो आता. लिहायचं कसं? पुढे झक मारली आणि पकडलं, चला यांची नावं लिहायची कशी आतमध्ये? म्हणजे आम्ही सिग्नल पण बघायचा, पोलीस पण बघायचा. कशासाठी? या दोन दोन यंत्रणा कशासाठी? इतकं जग आधुनिक होत असताना इतक्या सिस्टीम्स आज येत आहेत. आज तुमच्या ऑक्ट्रॉय नाक्यावरती हे जे ट्रक्स येतात, मध्यंतरी माझ्याकडे एक व्यक्ती येऊन गेली, संपूर्ण जसं आपण विमानतळावरती जातो आणि आपली बॅग टाकतो त्याचा जसा एक्सरे निघतो, अख्ख्या ट्रकचा एक्सरे निघतो, की तिथे बसून त्याला स्क्रीनवरती संपूर्ण ट्रकमध्ये काय नक्की माल आहे हे कळतं. आज बघा तुम्ही, या ऑक्ट्रॉयवरती जे काही ट्रक पास होतात, महाराष्ट्रामध्ये येतात, भाजीपाला आहे का, हत्यार आहेत का, बॉम्ब आहेत का, माहीत नाही काही. काहीच कल्पना नाही आम्हाला. रोजच्या रोज आपले ट्रक येत आहेत, जात आहेत, काय होतंय माहीत नाही. नशिबावर सगळं चालू आहे. उद्या जर समजा अशा प्रकारच्या सिस्टीम जर आपण महाराष्ट्रामध्ये आणल्या, हे सगळं किती प्रमाणामध्ये खाली येऊ शकतं? पोलिसांचा भार किती हलका होऊ शकतो? रात्री अपरात्री फिरणं, बाहेर जाणं, गुन्हेगारी कमी होणं, गुन्हेगार सापडणं, हे अशक्य नाहीये. जगात या सगळ्या गोष्टी आहेत, उपलब्ध आहेत, पण आपण आणत नाही आहोत. मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे, कारण आम्हाला मग ते आलं तर पैसे नाही खाता येणार. आणि पैसे न खाण्यासाठी म्हणून याच्यापुढे ह्या सगळ्या सिस्टीम महाराष्ट्रात आणल्या जातील. परत सांगतोय, होय, हे शक्य आहे. ही नवी सिस्टीम आणायची असेल तर आपल्याला नवी संस्कृती पण महाराष्ट्रामध्ये निर्माण केली पाहिजे, नवी कार्यसंस्कृती निर्माण केली पाहिजे. त्यासाठी काय करायचं? कारण नवी संस्कृती करायची असेल तर आपल्याला दैनंदिन वापरामध्ये मराठीचा आग्रह, व्यवहारामध्ये मराठी, प्रशासनात मराठी, कायद्याची भाषा मराठी, शिक्षणात मराठी, डिजिटल युगात मराठी, मराठी संगणक आणि संगणकात मराठी, जगात सर्वत्र मराठी. मी आता हे थोडक्यात तुम्हाला सांगतोय, पण नाही, आपण अतिशय सविस्तरपणे आपल्या विकास आराखड्यामध्ये म्हटलं आहे. तसंच इंदू मिलच्या जागी, कारण हा एका वेगळ्या तऱ्हेने आपण संस्कृतीचा भाग मानला पाहिजे. इंदू मिलची जी जागा आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय असावं आणि ते जगामध्ये इतकं उत्कृष्ट ग्रंथालय असणार नाही, जगाला हेवा वाटेल त्या ग्रंथालयाकडे बघून, असं असलं पाहिजे. त्याची ही अतिशय सविस्तर आपण जी पुस्तिका केलेली आहे त्याच्यामध्ये मी अगदीच एक रेफरन्स म्हणून 2 फोटो त्या पुस्तिकेमध्ये टाकलेले आहेत, की माझ्या कल्पनेतल्या त्या संपूर्ण जागेवरती बाबासाहेबांचं स्मारक कसं झालं पाहिजे, तर त्या व्यक्तीला, त्या महापुरुषाला शोभेल असं स्मारक झालं पाहिजे. ज्या माणसाने सांगितलं की वाचा शिका, त्या माणसाचं वाचनालय इतक्या मोठ्या प्रमाणावर, जिकडे जगातलं प्रत्येक पुस्तक आणि जगातला प्रत्येक माणूस हा अभ्यास करण्यासाठी त्या जागेवरती आला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आणि त्याच्यातनं आम्ही स्मारकाची कल्पना मांडलेली आहे. क्रीडांगण, त्यानंतर 5,000 क्रीडांगणं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल 5,000 आकडा काढला कुठून, तर त्याचाही आम्ही विचार केला आहे महाराष्ट्रामध्ये. कारण एक असं वाक्य होतं की तुमच्या तरुणांच्या ओठांवरची गाणी मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. तसं आता म्हणावं लागेल की तुमच्या राज्यातले, देशातली मुलं संध्याकाळी काय करतात हे मला सांगा, मी तुम्हाला भविष्य सांगतो, असं खरं म्हणजे म्हणायला पाहिजे. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की एक वेगळी संस्कृती, वेगळी खेळण्याची संस्कृती, मैदानाची संस्कृती केली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रामध्ये 5,000 क्रीडांगणांवर प्रत्येकी 100 मुलं मुली तिथे रोज खेळतील, हा आग्रह हा आम्ही येत्या काही वर्षामध्ये धरणार आहोत. मराठी भाषा विद्यापीठ, पदवीपर्यंतचं शिक्षण मराठीतून, संशोधन मराठीतून, परदेशी विद्यापीठांशी संबंध आणि बालसाहित्याकडे विशेष लक्ष.
आम्ही असा विचार केला, जर का आपल्याला महाराष्ट्राला भविष्य घडवायचं असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे आजच्या लहान मुलांमध्ये आहे. त्या लहान मुलांमध्ये संस्कार झाले पाहिजेत, त्यांना चांगलं बालसाहित्य पुरवलं पाहिजे. त्याचा अतिशय आग्रह हा आमच्या या विकास आराखड्यामध्ये आहे. मराठी संस्कृतीची 100 मंदिरं. आता मी अधिक सांगत नाही, वेळ कमी आहे, पण आपल्या आराखड्यामध्ये याचं मराठी संस्कृतीची 100 मंदिरं महाराष्ट्रात कुठे कुठे करू आम्ही आणि त्यासाठी काय करू याचे अतिशय सविस्तर आपण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. गडकिल्ले संवर्धन, की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक पर्यटन असा प्रकार आहे, तर त्यासाठी महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ करून त्याला अशा प्रकारचा हे केलं पाहिजे की त्याचं एक पर्यटन होईल, पण मुख्यतः मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी परंपरा हे आपल्या मुलांसमोर, आपल्या मुलींसमोर, आपल्या नवीन पिढीसमोर आणि जगासमोर यावी. आणि महाराष्ट्राची किती मोठी परंपरा आहे, आपण त्यासाठी अतिशय व्यवस्थित आपल्याला जे आता शिदोरेंनी सांगितलं त्या गोष्टीचं प्रेझेंटेशन हे याच्या पुढचं प्रेझेंटेशन आहे, जे तुम्हाला महाराष्ट्रातल्या आपल्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं काय करू इच्छितो, काय पुढे होऊ शकतं, ते प्रेझेंटेशन तुम्हाला याच्यानंतर होईल. नव्या संस्कृतीच्या नंतर नवा समाज, रोजगार हमी योजनेची पुनर्रचना, त्याच्याविषयी अतिशय सविस्तर गोष्ट सांगितली आहे. रोजगार हमी हा अतिशय चांगली अशी योजना आहे, पण त्याचा जे काय विचका झाला आहे त्याच्यामध्ये काय करता येईल. प्रत्यक्ष लाभांतरण कार्यक्रम, प्रत्येक घराला शुद्ध पाण्याची व्यवस्था, त्यासाठी 13 सूत्री कार्यक्रम. जर का राज्यामध्ये रोजगार हा अधिकार असू शकतो तर परवडणारी घरं हा अधिकार का असू शकत नाही. जसा दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे की परवडणारी घरं ही प्रत्येकाला मिळाली पाहिजेत. महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे असं आम्ही म्हटलं आहे. महिलेच्या नावावर जर का घर घेतलं हे महत्त्वाचं, तर स्टॅम्प ड्युटी माफच केली जाईल. हा विचार आम्ही एवढ्यासाठी केला की आपण सक्षमीकरण, महिलांना संरक्षण आणि अनेक गोष्टी आजपर्यंत आपण बोलत आलो, पण मला असं वाटतं की जी महिला आपलं स्वतःचं घर सोडून दुसऱ्या घरात जाते तिथून मला असं वाटतं असुरक्षितता ही सुरू होते. दाखवत जरी नसली तरी शेवटी इतकी वर्ष राहिलेलं एक घर सोडून आपण दुसऱ्या घरात जातोय, त्या स्त्रीला सगळ्यात महत्त्वाची सुरक्षितता हे तिचं घर असलं पाहिजे. आणि ते जे घर जर समजा तिच्या नावावरती करून दिलं तर याच्या पुढच्या त्यांच्या ज्या काही टॅक्सेस असतील हे त्यांना लागले जाणार नाहीत. आता तुम्ही म्हणाला अगोदरच्यांचं काय करायचं, म्या काय केलं प्याप. सो त्यांच्यासाठीही साधारणपणे त्यांनी जर ही गोष्ट केली तर त्यांनाही पुढचे 3 ते 5 वर्ष ही स्टॅम्प ड्युटी किंवा घर कर हे माफ केले जातील. आता तुम्हाला असं वाटेल की हा ब्ल्यूप्रिंट सांगतोय, आराखडा सांगतोय का हा मॅनिफेस्टो मांडतोय, पण मॅनिफेस्टो नाही, हातला विचार महत्त्वाचा आहे, सुरक्षितता. हा नुसता मतं मिळवण्याचा भाग नाही, तर तिला पहिल्यांदा तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे की हे माझं आहे, मला एके दिवशी रात्री येऊन नवरा घरातनं बाहेर नाही काढणार. ही मला असं वाटतं सुरक्षितता त्या स्त्रीला असणं आवश्यक आहे. म्हणून त्यातनं विचार करून हा मांडलेला विषय आहे, नुसता मतांसाठी नव्हे. याच्या पुढे अजून एक अतिशय महत्त्वाचा, तुमच्यातच मोडतो, मग पुरुषांसाठी काय आहे की नाही, आम्हाला जर बाहेर काढलं तर काय वगैरे असे विचार येत असेल तुमच्या मनात. पण बऱ्याच जणांचे घरोबे पण खूप असतात, त्याच्यामुळे बाहेर काढलं मी तिकडे जाईन. असो पुढे. याच्या पुढे अजून एक अतिशय वेगळा विचार केला आहे आमच्या ब्लूप्रिंटमध्ये, विकास आराखड्यामध्ये, ते म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम हा फक्त सरकारतर्फेच घेतला जाईल. स्लम रिडेव्हलपमेंट स्कीम, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, या संपूर्ण योजना अत्यंत चांगली योजना, पण त्या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या बिल्डरांनी आणि सगळ्यांनी त्याचा घात केला. त्या एका योजनेच्या नावाखाली, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मला अजूनही आठवते ती माननीय बाळासाहेबांनी जाहीर केलेली 95 सालची घोषणा आहे. 95 साली महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती बघा, झोपडपट्ट्यांचं प्रमाण किती होतं बघा,
आणि त्याच्यानंतर जी योजना जाहीर झाली की फुकट घरं मिळतील म्हणून संपूर्ण देशभरामधनं किती लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आली फुकट घरं मिळवायला आणि त्यातनं किती झोपड्या बाहेर उभ्या राहिल्या, हे याचं कारण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि आजही तेच चालू आहे. असंख्य अनेक बिल्डर, जवळपास 90% बिल्डर हे जमीन हडप करण्याच्या नावाखाली झोपड्या वसवतायत. झोपड्या वसवल्या की तिथे ती SRAची स्कीम मांडायची, तिथे इमारत उभी करायची, त्या लोकांना उचलायचं, त्यांना दुसऱ्या जागेवरती हलवायचं, तिथे बसवायचं, तिथे स्कीम तयार करायची. अशा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण जर कधी हेलिकॉप्टरने वगैरे या बाजूने गेलो, मी त्या दिवशी इथून गेलो, बीचेसवरती झोपड्या बसवल्या जातात. जेवढे समुद्र किनारे आहेत त्या समुद्र किनाऱ्यांवरती, म्हणजे हे आता हे बिल्डर परत त्या जमिनी घेणार आणि पुढे पुढे इमारती बांधत जाणार. आणि याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की याच्या पुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकार राबवेल, कोणताही बिल्डर राबवणार नाही, कोणताही बिल्डर सह्या घेणार नाही. आणि उरलेली जमीन जी असेल, त्यांना घरं बांधून दिल्यानंतर उरलेली जमीन, त्या जमिनीचा काय ऑप्शन करायचा आहे हे सरकार ठरवेल. अन्यथा सरकारला हाताला पैसे लागतच नाहीत. परस्पर बिल्डरांना पैसे, मंत्र्यांना पैसे, सरकार इल्ला. म्हणजे मी घंटा म्हणायचं होतं. तेही पुढे पुढे काय काय केलं मी तुम्हाला ते दाखवणार आहे. ती जी चित्रफित केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते मगापासून. आणि म्हणून ही योजना सरकारतर्फे झाली पाहिजे, सरकारतर्फे केली पाहिजे असा आम्ही इथे मांडतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे 50 लाख कुटुंबांना घराची आवश्यकता आहे असं आमचा सर्वे सांगतो. 50 लाख कुटुंबांना. आणि यासाठी म्हणून जिल्हा गृहनिर्माण मंडळाची स्थापना केली पाहिजे. म्हणजे म्हाडासारखं जे आहे ते अतिशय छोट्या छोट्या शहरांमध्ये गेलं पाहिजे. आणि तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांनीसुद्धा गृहनिर्माणामध्ये, घरं बांधणीमध्ये आलं पाहिजे. स्थानिकांच्या सहभागातून घर बांधणीचा जो विषय आहे की अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो, त्या परवडणारी घरं, या परवडणाऱ्या घरांचा तो विषय सगळ्या महानगरांमध्ये शहरांमध्ये तो होईलच. पण त्याच्यात अजून एक आम्ही विचार केलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प ज्या ठिकाणी होतात तिथल्या विस्थापितांचं काय करायचं. आज आपलं स्वतःचं अस्तित्व हे आपलं जमिनीवरती आहे. जे क्षेत्रफळ मला दिलेलं आहे, माझ्या नशिबाने जे क्षेत्रफळ मला मिळालेलं आहे ते माझं अस्तित्व. अन्यथा मी कुठे राहतो, मी कोण आहे, काय माहिती नाही. आणि ज्या वेळेला एखादा माणूस एखाद्या प्रकल्पाने विस्थापित होतो, त्या विस्थापित झालेला माणूस जाईल कुठे, करेल काय. आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना कदाचित ह्याच्या अगोदर झाल्या नसतील असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु आम्ही ही गोष्ट मांडतो की ती जी विस्थापित जे कुटुंब असेल त्या संपूर्ण कुटुंबाला त्या रिजनमध्ये, म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा कोकण असेल, मुंबई शहर, नाशिक, ठाणा, पण महाराष्ट्रातले या सगळ्यांना या प्रमुख शहरांमध्ये फुकट घरं दिली जातील. कारण ते विस्थापित आहेत म्हणून त्यांच्या जमिनीचे पैसेही दिले जातील, पण सरकारी भावाने. कारण आजकाल काही चालू आहे,